नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आज आपण अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970 आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 ह्यामध्ये नॉमिनेशनची काय प्रोव्हिजन आहे त्याबद्दल माहिती घेण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना ह्या दोन्हीतली नॉमिनेशनची प्रोव्हिजन काय आहे त्याबद्दल माहिती द्यावी. धन्यवाद म्हात्रे सर. आज आपला विषय आहे नॉमिनेशनचा कन्सेप्ट अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टला ॲप्लिकेबल आहे का. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नॉमिनेशन्स हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण भरून घेतो आणि नंतर त्या नॉमिनीला आपण प्रोव्हिजनल मेंबर म्हणून ॲडमिट करतो आफ्टर द डेथ ऑफ द ओरिजिनल मेंबर. हाऊसिंग कोऑपरेटिव्हमध्ये दोन कन्सेप्ट आहेत, एक आहे ओनरशिप आणि एक आहे मेंबरशिप. ओनरशिप कन्सेप्ट जर आपण हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन बघितलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की हाऊसिंग सोसायटी ओन्स द लँड ॲज वेल ॲज द बिल्डिंग आणि हाऊसिंग सोसायटी गिव्स मेंबरशिप फॉर अलॉटमेंट. आणि कसं देतात मेंबरशिप, तर मेंबरशिप टू द फ्लॅट परचेसर्स. मग आपण आपला परचेस, आपला ओनरशिप कन्सेप्ट फॉरगो करतो आणि तिकडे मेंबरशिप कन्सेप्ट घेतो. आणि म्हणून मेंबरशिप कन्सेप्ट जिथे येतो तिथे आपण बोलतो ट्रान्सफर ऑफ शेअर्स, राईट, टायटल, इंटरेस्ट इन दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी. ज्या वेळेला ट्रान्सफर ऑफ फक्त शेअर्स आणि इंटरेस्ट म्हणजे आफ्टर द डेथ ऑफ द मेंबर, आपल्याकडे बायलॉ नंबर 34 आणि 35 प्रामुख्याने सांगतो की ट्रान्सफर ऑफ शेअर्स अँड इंटरेस्ट. मग शेअर्स अँड इंटरेस्टचा कन्सेप्ट म्हणजे ट्रान्सफर ऑफ मेंबरशिपचा कन्सेप्ट आहे. आणि तो मेंबरशिपचा कन्सेप्ट ट्रान्सफर जर असेल विदाऊट राईट टायटल तर त्याला आपण नॉमिनेशनच्या बेसिसवरती ट्रान्सफर करतो. आणि विथ राईट टायटल जर आपल्याला शेअर्स आणि इंटरेस्ट ट्रान्सफर करायचे असतील तर सेक्शन 154B13 प्रमाणे मग आपण तिथे लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, फॅमिली अरेंजमेंट, सक्सेशन लॉज हे सगळे तिकडे ॲप्लिकेबल करतो. ज्या वेळेला आपण अपार्टमेंट ॲक्टमध्ये येतो तर अपार्टमेंट ॲक्टमध्ये फक्त एकच कन्सेप्ट आहे, तो म्हणजे ओनरशिपचा, प्युअरली ओनरशिप कन्सेप्ट. आणि ओनरशिप कन्सेप्ट असल्यामुळे सेक्शन 4 जो आहे तो आपल्याला एकदम क्लॅरिटी देतो आणि तो सांगतो की ईच अपार्टमेंट जे आहेत अलॉंग विथ द अनडिवायडेड इंटरेस्ट जे कॉमन ॲम्युनिटीज अँड फॅसिलिटीजमधलं हे जर असेल तर हे सगळं जे आहे हे ट्रान्सफरेबल आणि हेरिटेबल आहे. म्हणजे जसं इमूवेबल प्रॉपर्टी, एक प्रॉपर्टी होल्डर जसा इमूवेबल प्रॉपर्टी होल्ड करत असेल आणि त्याच्या डिमाईजनंतर जसे सक्सेशन लॉज असेल किंवा इंडियन सक्सेशन विलप्रमाणे प्रोबेटनंतर जी प्रॉपर्टी ट्रान्सफर असेल, ह्या सगळ्या पद्धतीनेच आपला अपार्टमेंट जे आहे ते ट्रान्सफर होणार आहे आफ्टर द डेथ ऑफ द अपार्टमेंट ओनर. म्हणजे तिथे नॉमिनेशन कन्सेप्ट येत नाही. मग तिकडे काय होतं तर आफ्टर द डेथ ऑफ द अपार्टमेंट ओनर जे लीगल एअर्स असतात ते कोर्टात जातात. इंडियन सक्सेशन ॲक्टप्रमाणे जर विल असेल तर त्याचं प्रोबेट करतात, जर विल नसेल तर पर्सनल लॉजप्रमाणे सक्सेशन लीगल एअरशिप सर्टिफिकेट डिराईव्ह करतात किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घेतात. आणि त्यानंतर जो आहे तो फ्लॅट जेवढ्या लोकांची नावं त्या लीगल एअर्समध्ये सर्टिफिकेटमध्ये सांगितलेली आहेत किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सांगितलेली आहेत त्याप्रमाणे त्यांना त्याचा राईट, टायटल, इंटरेस्ट जो आहे तो मिळतो. म्हणजे अपार्टमेंट ओनरशिप जी आहे ती ट्रान्सफर होते. तर ह्या पद्धतीने असोसिएशन ऑफ अपार्टमेंट्स किंवा कंडोमिनियममध्ये नॉमिनेशन कन्सेप्ट ॲप्लिकेबल होत नाही, तर फक्त ओनरशिप कन्सेप्ट ॲप्लिकेबल होतो. आणि इमूवेबल प्रॉपर्टी होल्डर जसा असतो त्या धर्तीवरती असोसिएशन ऑफ अपार्टमेंट जे आहे ते ॲक्ट करतं. हा छोटासा फरक आहे नॉमिनेशन कन्सेप्टचा इन टर्म्स ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि इन टर्म्स ऑफ असोसिएशन ऑफ अपार्टमेंट्स. असेच काही व्हिडिओज, असेच काही क्वेरीज ज्या तुमच्याकडनं रेज होत आहेत त्याची उत्तरं घेऊन आम्ही वारंवार येत राहू आणि ह्या धर्तीवरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुमच्यावरती शेअर करू. धन्यवाद.